नमस्कार, मी डॉक्टर आनंद देशपांडे फ्रॉम देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटर. आमच्या हॉस्पिटलचा 9वा वर्धापन दिन आहे. आज मी 9 वर्ष मागे बघितलं तर आपण कुठे होतो आणि आज कुठे आहोत याचा थोडासा आढावा घेण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. 9 वर्षापूर्वी कोथरूडच्या याच डाव्या भुसारी कॉलनीमध्ये मी एक 500 स्क्वेअर फूट हॉस्पिटलमध्ये 500 स्क्वेअर फूट जागा घेऊन हे हॉस्पिटल सुरू केलं होतं. यामध्ये 4 स्टाफ आणि मी आणि 500 स्क्वेअर फूटची जागा असा हा आमचा प्रवास सुरू झाला. पेशंट्सचा एवढा भरभरून प्रतिसाद होता कारण की माझी स्वतःची पहिली वासन आय केअरची जी माझं बॅकग्राऊंड होतं त्याला थोडेसे पेशंट अटॅच होते आणि ते वासन आय केअर ह्या कोथरूडमध्येच होतं आणि ते पेशंट्स मला ओळखत होते. त्यानुसार हा आमचा प्रवास हळूहळू चालू झाला. हा प्रवास 2020 बिफोर कोविड येत असताना आमची पिरंगुटची हॉस्पिटल उघडला आम्ही आणि त्याचबरोबर ह्या कोथरूडचं हॉस्पिटल 500 स्क्वेअर फूटून 4000 स्क्वेअर फूट पर्यंत पोहोचलं. दुसरं हॉस्पिटल पिरंगुटला उघडलं पण नंतर इमिजिएटली कोविड आला. पण कोविड नंतर 2021 पर्यंत आम्ही थोडासा प्रवास स्लो केला. त्यानंतर 2024 मध्ये आम्ही तिसरी शाखा ही आमची देहूमध्ये उघडली आणि इमिजिएटली आत्ता 2025 मध्ये मार्च आत्ता आम्ही चौथी शाखा उघडत आहोत. ही वारजे आणि कोथरूडच्या इन बिटवीन सेंटर मध्ये आहे. तर मला खूप सांगायला छान वाटतं की या 9 वर्षाच्या प्रवासामध्ये ऑलमोस्ट 4 शाखा झालेल्या आहेत. तर आम्ही हा जो 500 स्क्वेअर फूट वरून 10,000 स्क्वेअर फूट हे कोथरूडचं हॉस्पिटल झालं आणि 4 शाखांचा प्रवास झाला. ज्या पद्धतीमध्ये आम्ही स्क्वेअर फूट किंवा शाखांमध्ये वाढलो त्याचबरोबर आम्ही टेक्नॉलॉजी वाईज ग्रो झालो. आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा कॅट्रॅक्टचं जर बोलायला गेलो तर तेव्हा मायक्रो इन्सिजनल कॅट्रॅक्ट सर्जरीनी सुरुवात केली आणि त्यानंतर आम्ही मायक्रो इन्सिजनल कॅट्रॅक्ट सर्जरी विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणली. आता त्याच्याही पुढे जाऊन आज वर्ल्ड मधली जी सेफेस्ट टेक्नॉलॉजी आहे ज्याला फेमटो ब्लेडलेस कॅट्रॅक्ट सर्जरी म्हणतात ती आज आपण हॉस्पिटलमध्ये सुरू केलेली आहे. डिसेंबर मध्ये सुरू झाली आणि आज कितीतरी पेशंट्स त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांच्यावर ब्लेडलेस पद्धतीने कॅट्रॅक्ट सर्जरी करून घेत आहेत. आता ही ब्लेडलेस कॅट्रॅक्ट सर्जरी काय आहे याच्याबद्दल मी ऑलरेडी बोललेलो आहे. पण ही एक अशी प्रणाली आहे ही वर्ल्ड मधली बेस्ट आणि दुसरं म्हणजे विच इज अ सेफेस्ट टेक्नॉलॉजी इन द वर्ल्ड असं म्हणू शकता. त्या पुढे जाऊन आम्ही काय केलं तर लॅसिक सेंटर हे आम्ही 2021 मध्ये लेझर टेक्नॉलॉजी सुरू केली ज्याच्यामध्ये चष्म्याचा नंबर घालवायचो. त्यानंतर ज्या टेक्नॉलॉजी झाल्या त्यामध्ये फेमटो ब्लेडलेस लेसिक आलं. मग हे फेमटो ब्लेडलेस लेसिक काय तर ही कुठल्याही ब्लेडचा वापर न करता आपण यंग मुलांच्या चष्म्याचा नंबर काढून टाकू शकतो. म्हणजे सपोज कुणी 24 वर्षाची 25 वर्षाची मुलगी आहे किंवा 22 वर्षाचा मुलगा आहे ज्याचा नंबर -4 -5 आहे. या मुला मुलींचा ब्लेडलेस फेमटो लेसिक सर्जरी करून आपण कायमचा चष्म्याचा नंबर काढून टाकू शकतो. त्या पुढे जाऊन नवीन टेक्नॉलॉजी आली ज्याला म्हणतात स्माइल स्मॉल इन्सिजन लेंटिक्युल एक्स्ट्रॅक्शन. ती आपण 6 महिन्यापूर्वी क्लिअर या नावाने स्माइल क्लिअर या नावाने आपण सुरुवात केलेली आहे. अतिशय छान रिस्पॉन्स आहे. या टेक्नॉलॉजीचा वापर करून सिल्क स्माइल किंवा क्लिअर हे सर्व एकाच वेगवेगळ्या कंपनीचे नाव आहेत पण ही एकच टेक्नॉलॉजी वापरल्या जाते. यामध्ये स्मॉल लेंटिक्युल आपण डोळ्याची काढून घेतो पापुद्रा काढून घेतल्यासारखा आणि ती टेक्नॉलॉजी आपण इथे वापरून हा चष्म्याचा नंबर काढू शकतो. याच्या पुढे जाऊन आपण सब स्पेशालिटी वाढवायचा प्रयत्न केला ज्यामध्ये रेटिना आहे स्पेशली. तर रेटिनासाठी लागणारे पुण्यातलं पहिलं मल्टी स्पॉट ग्रीन लेझर आपण घेतलं. त्याचबरोबर रेटिना कन्सल्टंट यायला लागले. पेशंटचा ओघ वाढायला लागला. पेशंटसाठी लागणारे इंजेक्शन्स ग्रीन लेझर किंवा एकदम सुचरलेस व्हिट्रेक्टॉमी ही पद्धत आपण आणली आणि अशा प्रकारे रेटिनाचा कॅटरॅक्टचा लॅसिकचा असा प्रवास आपला सुरू झाला.
पीडियाट्रिक ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट, आपल्याकडे पीडियाट्रिक ऑफ्थॅल्मॉलॉजी म्हणजे लहान मुलांना असलेल्या दृष्टीदोषाबद्दलचे तज्ञ. आता काय की सब स्पेशालिटी अंडर वन रूफ हा एक माझा स्वतःचा कन्सेप्ट होता आणि तो मला एकाच छताखाली डोळ्यांच्या सर्व गोष्टी पेशंट्सला मिळायला पाहिजेत किंवा त्याचा पूर्ण दर्जेदार सुविधा बरोबर त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन, त्यासाठी लागणारे उपकरणं आणि त्यासाठी लागणारा पॅरामेडिकल स्टाफ हा सर्व असावा. या हेतूनच मी ह्या देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटरची सुरुवात केली होती. तर ती सेंटरची सुरुवात झाल्यानंतर सब स्पेशालिटी अंडर वन रूफ म्हणजे काय तर ग्लाउकोमासाठी लागणारे सर्व इन्स्ट्रुमेंटेशन, पीडियाट्रिक ऑफ्थॅल्मॉलॉजी, रेटिना, ऑक्युलोप्लास्टी आणि कॉर्निया, त्याचबरोबर लेसिक, कॅटरॅक्ट, ह्या सर्व स्पेशालिटी कुठेही तुम्हाला दुसरीकडे जायची गरज पडत नाही. तसेच एव्हरी इन्स्ट्रुमेंट, तुम्ही आज कुठल्याही इन्स्ट्रुमेंटचं नाव घ्या जे वर्ल्ड मध्ये वापरले जातात, ते सर्व इन्स्ट्रुमेंट या देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटर मध्ये तुम्हाला 100% मिळतील, एवढं मी खात्रीने सांगू शकतो. हा जो 9 वर्षाचा प्रवास आहे तो थक्क करणार आहे आणि हा प्रवास हा फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमानीच झालेला आहे. तो तुम्ही जे माझ्यावर अविरत प्रेम केलेलं आहे, तुम्ही जे आशीर्वाद दिलेले आहे, हे आशीर्वाद असेच कायम ठेवा आणि नक्की आज तुम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी आपण पेशंट्सला देण्याचा प्रयत्न करूयात, एवढं मी आज सांगेन तुम्हाला आणि एवढं बोलून मी आजचा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद. थँक्यू.